औसा ते लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर औसा शहराजवळील हॉटेल गावरान समोर सोलापूरहून औसाकडे येणारी कार क्रमांक MH04 EZ 7500 या गाडीमध्ये 6 जण होते. हॉटेल गावरान समोर आली असता रस्त्यावर लाकडे भरून थांबलेली टेम्पो व त्याच्या बाजूस उभे असलेला एक कंटेनर यांना पाठीमागून येऊन धडकल्याने कारमधील 4 जण ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. सदरील घटना औसा ते लातूर रस्त्यावर शुक्रवार रोजी रात्री 9 ते 10 च्या सुमारास घडून आली आहे. या अपघातात मरण पावलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: शुभम शेषराव पाटील, किशोर रामलिंग साळुंके, आबासाहेब आप्पासाहेब साळुंके, तिघेही राहणार बोरगाव नकुलेश्वर तालुका औसा तर सांगली येथील. धनराज काशीनाथ जाधव हे चौघे मृत्युमुखी पडले आहेत. तर जहिंद विलास जाधव राहणार होळकर नगर औसा व विनायक श्रीकांत होळदार राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले असून या दोघांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय औसा येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की BMW कार ही चक्काचूर झाली असून कारचा काही भाग उडून रस्त्याच्या दूरवर अंतरावर फेकला गेलेला आहे. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम चालू होते. एकमत डिजिटल करिता संजय सगरे औसा. Thanks for watching Ekmat Digital.